मी आज आलो आहे कोकणातील माझी जी साईट आहे कोकणवाडी आणि सडे हे गाव, तर या गावात आलो. इथे मी जिथे राहण्याची व्यवस्था आहे तिथे बघाल हे टिपिकल एक कोकणी घर आहे. ह्या घराचा ढाचा आम्ही बदलू दिलेला नाही आहे. ही जवळपास 2-2.5 एकराची ही वाडी आहे. या वाडीला आम्ही आणखीन विकसित करतो. ही पडीत पडल्यासारखी होती एवढ्या दिवस. तर इथं बघाल तुम्ही हे कोकणचं सौंदर्य सगळे ही मोठमोठी झाडं, मागच्या बाजूला हे किती मोठी मोठी झाडं झाली आहेत. तुम्ही शेटेजी इकडे येऊन हे बघा, ही झाडं दाखवा की किती ही जुनी झाडं किती मोठमोठी वाढली आहेत. याला न कुठलं खत आहे न कुठलं औषध आहे आणि तरी ही सगळी झाडं वाढत आहेत. हेच माझ्या दृष्टीने कोकणाचं सौंदर्य आणि समृद्धी आहे. याचा फायदा घेऊन इथले जे साधनं आहेत ते साधनं वापरूनच आम्ही इथे सगळं डेव्हलपमेंटचं काम करतो आहे. तुम्ही इकडे याल शेटेजी, हे पण बघा, दाखवा सगळ्या लोकांना की किती भरभरून वाढत आहेत हे झाडं सगळे. नंतर इकडे पुढे आलात तर पुढे आणखीनही तुम्हाला झाडं दाखवतो मी. तेही तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल की किती समृद्ध जीवन आहे कोकणाचं. आणि हे सोडून आम्ही शहराच्या मागे पळतो आहे किंवा झाडांना हे टाका ते टाका करतो. काहीही टाकलं जात नाही इथं. तरी ही झाडं बघा, आता ही माडाची झाडं म्हणतात इथे, ही किती मोठी मोठी वाढली आहेत ही सगळी झाडं. आणि इथं आणखी इथले जे काही विशेष झाडं आहेत ते मागच्या वर्षी मी दाखवलं होतं की याचं झाड, तुमच्या जायफळाचं झाड, ते नंतर मी पुन्हा एखाद्या व्हिडिओत दाखवणारच आहे. पण इथं आणखीन एक विशेष कोकणातलं झाड जे आहे ते झाड मी आता तुम्हाला दाखवू इच्छितो. ते झाड म्हणजे हे कवटी चाफ्याचं झाड आहे. हे झाड तुम्ही पाहू शकाल की किती. आणि या झाडाचे फुलं जे असतात हे मी आत्ताच तोडलेत. तर हे कवटी चाफ्याचं फूल आहे. हे माझे दोन्ही जे सहकारी इथे आहेत, झगडेजी आणि शेटेजी, या दोघांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला हे दोन्ही फुलं भेट दिलेत. हे माझं सौभाग्य म्हणेल मी की इतके न मिळणारी फुलं जी आहेत ही आज त्यांनी गुरुदक्षिणेच्या रूपात दिलेली आहेत. तर हे पण इथलं एक वैशिष्ट्य. हे खूप सुगंधी, जे चाफा, कोकण हे चाफ्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. जसं हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे तसं चाफ्याच्या फुलासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. सोनचाफा तुम्हाला माहीत असेल, तसाच हा कवटी चाफा आहे. हा गोल असल्यामुळे, कवटाच्या फळासारखा गोल असल्यामुळे याला कवटी चाफा म्हणतात. हाही तसाच सुगंधी आहे. तर ही माहिती, हे सौंदर्य आपल्या दृष्टीत आणण्याच्या दृष्टीने मी हा व्हिडिओ करतो आहे. ही झाडं बघाल, याला कुठलेही खतं नाहीत, औषधं नाहीत, तरी किती मोठमोठी झालेली आहेत. धन्यवाद.